नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन तडका या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सातारी घाटी मसाला वापरून लोखंडी तव्यामध्ये मोड आलेल्या मटकीचा झणझणीत रस्सा. तर चला पाहूया साहित्य आणि कृती. इथे आपण घेतलेली आहे मोड आलेली मटकी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, ठेचून घेतलेला लसूण आणि बारीक चिरलेला टोमॅटो. एका लोखंडी तव्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. जिरे टाकल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा लालसर असा भाजून घ्यायचा आहे. कांदा लालसर भाजून झाल्यानंतर त्यात कढीपत्ता टाकायचा आहे. लसूण टाकून लालसर असं परतून घ्यायचं आहे. परतून झालं की त्यात चिमूटभर हळद टाकायची आहे, 1 चमचा घाटी मसाला, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा लाल तिखट टाकून थोडंसं चण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. मिश्रण आता व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे. पाणी ओतून तेल सुटेपर्यंत सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो स्मॅश झाला पाहिजे. आता आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे. आता त्यात मोड आलेली मटकी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आपण बघत आहोत मटकीसुद्धा व्यवस्थित परतून घेतलेली आहे. मसाला आणि मटकी एकत्र परतून घेतलेले आहे. आता त्यात गरम पाणी ओतायचं आहे. तुम्हाला जसा रस्सा दाटसर हवा आहे तसे पाणी ओतून घ्यायचे आहे. रस्स्याला उकळी आली की गॅस मीडियम करून वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर 10 ते 12 मिनिटं रस्सा आटू द्यायचा आहे. आटल्यानंतर भाजीला दाटसरपणा आला आहे आपण पाहू शकतो. चण्याचं पीठ जे टाकलेलं आहे त्याने रस्सा दाटसर होतो. आता आपला हा सातारी घाटी मसाला वापरून मोड आलेल्या मटकीचा झणझणीत रस्सा तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर महाराष्ट्रीयन तडका या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी, मस्त खा आणि ठणठणीत रहा.